महाराष्ट्र हा भारताच्या प्रगतीचा मजबूत पाया मानला जातो, पण दुःखद गोष्ट म्हणजे हाच महाराष्ट्र आज आपल्या शेतकऱ्यांच्या वेदनांकडे दुर्लक्ष करतोय. ज्या शेतकऱ्यांच्या घामावर संपूर्ण राज्य उभं आहे, त्यांच्याच मालाला आज योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यात कांदा असो, टोमॅटो असो किंवा इतर पिकं, प्रत्येक शेतकरी दिवस रात्र मेहनत करून पीक उभं करतो, पण बाजारामध्ये मात्र त्याच्या मालाला कवडीमोल किंमत मिळते. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ असे प्रश्न टाकून निसर्गही शेतकऱ्याची परीक्षा घेतोय. बँकेचे कर्ज, खतांचे वाढते दर आणि घरच्यांची जबाबदारी यामुळे शेतकरी दाबला जातोय. त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात आणि पुढे ती एक मोठी बातमी बनते. पण ही केवळ एक बातमी नसते, तर पूर्ण कुटुंबाचा शेवट असतो. निवडून दिलेला प्रत्येक सरकार योजना जाहीर करतं, मोठमोठे आव्हानं करतं आणि मदतीच्या खोट्या घोषणा करतं, पण शेतकऱ्याची मदत कधीही करत नाही. जो शेतकरी संपूर्ण देशाचं पोट भरतो, त्याला 2 वेळेच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागतोय. माझ्या मते महाराष्ट्र प्रगत तेव्हाच होईल जेव्हा महाराष्ट्रातील शेतकरी सुखी आणि सुरक्षित राहील. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. जय महाराष्ट्र.